अभ्यासातल्या हुशारी सोबत थोडा स्मार्टनेस सुद्धा हवा. वरून ताकभात ओळखता येणं आणि योग्य वेळी अचूक गोष्टींचा वेध घेता येणं खूप महत्वाचं आहे आयुष्यात. अभ्यासातली तुमची गोडी आणि तुमचा स्मार्टनेस याला थोडी चालना मिळावी म्हणूनच तर मी आरजे रेश्मा आणि स्मितीन रीत आलोय आपल्या शाळेत बाहेरच्या शाळेत. अननसाचा आवळ्याचा इमारतीची इडलिंबूची उशीचा उसाचा एकाचा ऐरणीचा ओठाचा औषधाचा अंबारीचा स्वतःचा कळीचा खडकाचा गणपतीचा घरट्याचा वाङ्मयाचा चमच्याचा छत्रीचा जमिनीचा झऱ्याचा चंचूचा तराजूचा थव्याचा दरवाजाचा धनुष्याचा नथीचा टरबुजाचा ठशाचा डमरूचा ढगाचा बाणाचा पतंगाचा फणसाचा बदकाचा भटजीचा मगरीचा यज्ञाचा रवीचा लसुणीचा वहीचा शहामृगाचा षटकोनाचा समईचा हत्तीचा बाळाचा क्षत्रियाचा ज्ञानेश्वरांचा. वा, अक्षरांचं गाणं मस्त.
बच्चे कंपनी, अक्षरांची ओळख झाली म्हणजे वाचनाची पहिली पायरी गाठता आली म्हणायचं. काय स्मितींजी, बरोबर ना? हो, अगदी बरोबर बोलते आहेस रेश्मा. कारण एकदा का आपल्याला म्हणजे वाचायला यायला पाहिजेच, पण वाचायला येण्याचे जे टप्पे आहेत, सुरुवातीच्या काळात आपण बालवर्गामध्ये बघतो तर अक्षरांची ओळख झाली, मग हळूहळू शब्द आले. तर असेच जर आपल्याला सगळी अक्षरं ओळखता आली किंवा काही अक्षरं जरी ओळखता आली तरी त्यापासून आपण सोपे सोपे शब्द बनवायला शिकू शकतो. आणि असाच अभ्यास आज आपल्याला शिकवणार आहेत वैशाली गावडे टीचर. त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षिका आहेत. त्या आपल्याला आता अक्षरांपासून शब्द कसे बनवायचे याची गंमत सांगणार आहेत. अरे वा. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण अक्षरांपासून नवीन शब्द कसे बनवायचे. तर या ठिकाणी अक्षर आहेत. बरं, कोणकोणती अक्षर आहेत? चा, हे रा, हे स, द, र, घ. आता ही जी अक्षरं दिलेली आहेत या अक्षरांपासून आपल्याला नवीन शब्द बनवायचे आहेत. हे अक्षर घ आहे, त्याला आपण जोडलं र तर कोणता शब्द तयार होईल? घर. त्यानंतर स र, हेच आपण अक्षर उलट केलं तर बनेल र स. त्यानंतर स द रा, हे 3 अक्षरी शब्द तयार झालेला आहे, सदरा. त्यानंतर हे आहे अक्षर चा आणि त्याला र जोडलं तर शब्द बनतो आहे चार. ओके. त्यानंतर चा, त्याला आपण रा जोडलं तर बनला आहे चारा. त्यानंतर पहा चा द र, कोणता शब्द तयार झाला? चादर. आता पहा रा आणि स, कोणता शब्द तयार झाला? रास. त्यानंतर हे पहा 2 अक्षर जोडली तर आपला शब्द बनतोय द र आणि दसरा, असे शब्द तयार होतात. ओके. वा, किती छान, मस्त. अगदी सोप्या पद्धतीने अक्षरांपासून शब्द बनवता येतात आपल्याला. छान खेळ होता हा. आणि असे सोपे सोपे शब्द घेऊन आपण अक्षरांवरून छान शब्दही तयार करू शकतो एकदम इझिली. हो. आणि रेश्मा, गंमत म्हणजे काल आपण आपल्या बालवर्गातल्या मुलांना हाच अभ्यास पाठवला होता. अरे वा. त्यांच्या पालकांना आपण असं सांगितलं होतं की काही अक्षर कार्ड घ्या आणि ती 2 अक्षर कार्ड 3 अक्षर कार्ड एकत्र जोडून नवनवीन शब्द तयार करा. म्हणजे क प अशी 2 अक्षर कार्ड घेतली, त्यांना जोडली तर कप तयार होतो. आणि हे मुलांना यायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे की वेगवेगळी अक्षर एकत्र येऊन नवनवीन शब्द तयार होतात. हा, ऍक्च्युली म्हणजे या ऍक्टिव्हिटीमुळे कसं, या अक्षर वाचनामुळे वाचायला सुद्धा अगदी पटापट येईल, नाही का? हो ना. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलांनो. पुस्तकातली गोष्ट वाचा, गोष्टीतला राजा वाचा, गमतीचा चिंटू वाचा, चिंटूची मज्जा वाचा. पुस्तकातली गोष्ट वाचा, गोष्टीतला राजा वाचा, गमतीचा चिंटू वाचा, चिंटूची मज्जा वाचा. पेपरची बातमी वाचा, रद्दीची पाने वाचा, पेपरची बातमी वाचा, रद्दीची पाने वाचा. दोस्तांनो, वाचनासाठी आपल्याला खूप एकाग्रता कमवावी लागते. हो ना. आणि रेश्मा, त्याच सोबत आपल्याला संपूर्ण शरीरामध्ये ताळमेळ सुद्धा ठेवावा लागतो. म्हणजे डोळ्यांनी आपण बघतो, वाचतो, हातात पुस्तक पकडतो, ताठ बसून पुस्तक वाचतो. त्यामुळे मला असं वाटतं वाचन या क्रियेसाठी संपूर्ण शरीराला कामाला लावावं लागतं. एक्झॅक्टली. आणि स्मितींजी, आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव किती वेगवेगळं कार्य करत असतो. हो ना. आणि गंमत माहितीये का रेश्मा, की आपण 3री ते 5वीच्या मुलांना जो काल अभ्यास पाठवला होता त्यात त्यांना हाच अभ्यास दिला होता. त्यात म्हटलं होतं आपण कोणत्या कामासाठी शरीराच्या कोणत्या अवयवाचा वापर करतो
ते निरीक्षण करा आणि त्याची यादी तयार करा. ओ अच्छा. मग त्याच संदर्भात आपण आता बोलणार आहोत मानसी मेश्राम या इयत्ता 4थीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव पाचगाव, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर इथली. तिच्याशी बोलूया आणि तिचे बाबा श्री अनिलजी यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया मानसीकडून की तिने काय निरीक्षण केलंय की आपले कोणते अवयव काय काय काम करतात ते. ओके, सही आहे. अनिलजी नमस्कार, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? चांगले आहोत. अच्छा, आणि कसा चाललाय मानसीचा अभ्यास? चांगला चालू आहे. मानसीला घरामध्ये अभ्यासासाठी कोण कोण मदत करतो? तिच्या भाऊ आणि मम्मी. अच्छा, तिचा भाऊ कितवीला आहे आणि 11th ला गेला आता. ओके. अनिलजी, आपण काय काम करता? शेतात. अरे वा, शेती आहे तुमची. म्हणजे काय पिकतं तुमच्या शेतात? कापूस, सोयाबीन. बर, छान. सोला. मग मानसी आणि तिच्या मोठ्या भावाला तुम्ही शेताबद्दल माहिती देतच असाल ना? हो. वा, छान. आम्ही मानसीची बोलू शकतो का? हो. हॅलो मानसी, कशी आहे? तू कितवीला गेली आहेस आता? 4th मध्ये. बर, आणि तुझ्या शाळेचं नाव सांगशील? केंद्रीय प्राथमिक शाळा पालिका. बर, छान. तुला आमच्याकडनं अभ्यासाचे मेसेज येतात का शिक्षकांच्या माध्यमातून? हो, येतात. आणि तुला आवडतं का अभ्यास करायला? हो, आवडतं. मग आजपर्यंत सगळ्यात छान आणि आवडलेला अभ्यास कोणता? मराठी. बर मानसी, काल आम्ही तुला जो अभ्यास पाठवला होता त्यात म्हटलं होतं की आपण कोणत्या कामासाठी शरीराच्या कोणत्या अवयवाचा वापर करतो, तर तू आम्हाला सांगशील का? हो. सांग बरं. नाकाचा वापर श्वास घ्यायसाठी करतो. बरं. आणि कानाचा वापर ऐकण्यासाठी करतो. हाताचा वापर लिहिण्यासाठी, जेवायसाठी करतो. आणि डोळ्याचा वापर बघण्यासाठी करतो. अरे वा, छान. आणि तुझे बाबा शेती करतात, मग शेती करताना कोणत्या अवयवाचा वापर होतो? हात, पाय. व्हेरी गुड. आणि डोकं. हात, पाय, डोकं, डोळे, कान सगळ्याचा वापर करावा लागतो, नाही का मानसी? हो. छान, गुड. तुला पाढे येतात का? हो. कितीचा पाढा येतो? 9चा म्हणून. म्हण. 9 वर्षाला 9 to the 18, 9 to the 27, 9 4 the 36, 9 5 the 45, 9 6 the 54, 9 7 the 53, 9 8 the 72, 9 9 the 81, 9 10 the 90. व्हेरी गुड, खूप छान. मानसी, तुला मोठं होऊन काय बनायला आवडेल? टीचर. अरे वा, ठीक आहे, चालेल. छान. तुझ्याशी आणि बाबांशी बोलून आम्हाला खूप मजा आली. ओके, हो. बरं, बाय बाय. थँक्यू सर. बरं, बाय. 5 के 5, 5 दूने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 10 50, 5 10 50. 6 1 6, 6 दूने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 10 60, 6 10 60. 7 के 7, 7 दूने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70, 7 10 70, 7 10 70. 8 1 8, 8 दूने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 10 80, 8 10 80. 9 1 9, 9 दूने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 7 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 9 10 90, 9 10 90. 10 1 10, 10 दूने 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 5 50, 10 6 60, 10 7 70, 10 8 80, 10 9 90, 10 10 100, 10 10 100, 10 10 100. चला, पाढे छान झालेले आहेत. यावरून एक नक्की की
नितीनजी, आपल्याकडे मुलांना गणित फार छान जमतंय. हो नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की बेरीज वजाबाकी गणित यायला पाहिजेच. भारतातल्या असर या सर्वेक्षणामध्ये असं दिसतं की निम्म्यापेक्षा जास्त मुलांना अजूनही बेरीज वजाबाकी गणित येत नाहीत प्राथमिक वर्गांमध्ये. आणि दुसरीकडे मला एक गंमत सांगायची आहे की जगाच्या पातळीवर वेगवेगळे देश मिळून असाच एक मुलांच्या शैक्षणिक पातळीचा एक सर्वे केला जातो आणि एक टेस्ट असते ज्यात वेगवेगळ्या देशातनं मुलं बसतात आणि गणिताच्या, भाषेच्या, वाचनाच्या अशा सामान्य परीक्षा असतात. त्या सर्वेक्षणाचं नाव पिसा आहे, प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट असं त्याचं नाव आहे. म्हणजे सर्व वेगवेगळ्या देशातली मुलं त्यात भाग घेतात. त्यात मात्र असं दिसतं की व्यावहारिक गणितामध्ये आपल्या मुलांना अजून खूप काही शिकायचं आहे. म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पुरतं न मर्यादित राहता रोजच्या जीवनामध्ये आपण जे गणित वापरतो त्यात थोडेसे आपण मागे आहोत. आणि म्हणून काल जो अभ्यास आपण 6वी ते 8वीच्या मुलांना पाठवला होता रेश्मा, तो हाच होता की दैनंदिन वापरामध्ये शेकडेवारीचा उपयोग कुठे आणि कसा केला जातो याची काही उदाहरणं तुम्ही आम्हाला सांगा. अच्छा. म्हणजे जेणेकरून हा थोडासा प्रयत्न आहे की आपल्याही मुलांना व्यवहारात गणिताचा काय उपयोग आहे तेही लक्षात येईल. ओके. तर आता आपण त्याच संदर्भात बोलणार आहोत तन्वी गावकर या इयत्ता 6वीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव ओटवणे, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग इथली. अच्छा. तिच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की शेकडेवारीच्या बद्दल तिचं काय मत आहे. तिच्यासोबत आपण तिचे बाबा ज्ञानेश्वरजी यांच्याशी सुद्धा बोलूया. ओके, चलो बात करते हैं. नमस्कार ज्ञानेश्वरजी, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? ज्ञानेश्वरजी, आम्ही तन्वी सोबत बोलणारच आहोत, पण त्याआधी आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तन्वी अभ्यासात कशी आहे आणि तिच्यातला एखादा चांगला गुण जो तुम्हाला फार आवडतो. चांगला आहे, ते भाषणामध्ये एकदम जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय बक्षिसं भेटलेली आहेत. वा, खूपच छान. आणि मग तिला अभ्यासात तुमच्यापैकी कोण कोण मदत करते? मी, माझी आणि तिची मोठी बहीण तेजल. तेजल कितवीला आहे? आणि यावर्षी 12वीला आहे. म्हणजे तिला मदत होते तन्वीला अभ्यासात. मग आम्ही तन्वीशी बोलू का? हॅलो तन्वी, कशी आहे? आणि तू कितवीला गेली आहे? तुझ्या शाळेचं नाव काय आहे जरा सांगशील? माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उतवणे नंबर 1 आहे आणि यंदा मी 6वी वर्गात शिकत आहे. वा, व्हेरी गुड. तुला कोणता विषय सगळ्यात जास्त आवडतो अभ्यास करायला? गणित. गणित. वा, छान. रेश्माताईंच्या पण आवडीचा विषय आहे. हो, आणि आजही तिला अभ्यासाचा विषय पण गणितच होता. होय. अभ्यास तुझा छान. मग आम्हाला सांग, काल जो आम्ही अभ्यास पाठवला होता त्यात विचारलं होतं दैनंदिन वापरामध्ये शेकडेवारीचा उपयोग कुठे आणि कसा केला जातो, जरा सांगशील आम्हाला? सांग. दैनंदिन जीवनात शेकडेवारीचा उपयोग. शेकडा हे एखादी वस्तू किंवा फळे दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ कोकणात नारळांची देवाणघेवाण करण्यासाठी शेकड्याचा उपयोग करतात. ओल्या सुपाऱ्यांसाठी सुद्धा वापरतात. उदाहरणार्थ शेकडा सुपाऱ्यांचा करतात. बँकांमध्ये दर शेकडा वापर असतो. परीक्षेत शेकडा किती मिळाले ते काढण्यासाठी शेकडेवारीचा उपयोग केला जातो. शेकडा किती मुले पास झाली किंवा शाळेचा शेकडा निकाल किती लागला ते काढण्यासाठी शेकडेवारीचा उपयोग होतो. एखाद्या वस्तूवर दुकानदार शेकडा किती रुपये सूट देतो ते काढण्यासाठी शेकडेवारीचा उपयोग होतो. एखाद्या संख्येचा शेकडा किती हे काढून व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेकडेवारीचा उपयोग होतो. शेकडा वाढ, घट किंवा शेकडा नफा तोटा काढण्यासाठी शेकडेवारीचा उपयोग होतो. अपूर्णांकांचे शेकडा रूपांतर करून सोप्या पद्धतीने किंमत काढता येते. एखाद्या मोठ्या समूहात संख्यांचे विश्लेषण करून माहिती सोप्या पद्धतीने मांडता येते.
मोबाईलची बॅटरी किती टक्के चार्ज झाली इथे आपण शेकडेवारीचा उपयोग करतो. धरणामध्ये पाण्याचं साठा किती टक्के आहे इत्यादींसाठी शेकडेवारीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ एका परीक्षेत शबानाला 500 पैकी 250 गुण मिळाले तर तिला शेकडा किती गुण मिळाले. दहीहंडीमध्ये शाळेतील 100 विद्यार्थ्यांपैकी 50 मुलांनी भाग घेतला तर शेकडा किती मुलांनी भाग घेतला. एका गावातील 5000 लोकांपैकी 4000 लोक साक्षर आहेत तर गावाची साक्षरता किती टक्के आहे. बरोबर. आता तन्वीला शेकडा किती गुण द्याल तुम्ही या मुद्द्यावरती? 100 शेकडा 100% मार्क. गुड. तन्वी, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं तू मला उत्तर दे शेकडेवारीचा वापर करून, बरं का. समज एखाद्या शर्टाची किंमत 200 रुपये आणि दुकानदार तुम्हाला असं म्हणाला की त्याच्यावरती तुम्हाला मी 40% डिस्काउंट देतो, म्हणजे सूट देतो, तर त्या शर्टाची किंमत किती येईल बरं? 100चे 40% म्हणजे 40 रुपये, तर 200चे 40% किती होतात? हा, मग आता 200 रुपयामधून 80 रुपये वजा केले तर किती राहतात? 120. करेक्ट. मग आपल्याला त्या शर्टाची किंमत सूट दिल्यानंतर किती होणार? 120. हा, बरोबर. छान. अशा प्रकारे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण शेकडेवारीचा वापर करतो, नाही का? छान. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. गुड. आता लय मजा आली तुमचा वांगडा बोला. ओके, बाय बाय. बाय बाय. आपण शेकडेवारी किंवा टक्केवारी हा शब्द बऱ्याच वेळेला ऐकतो. म्हणजे कोणीतरी आपल्याला असं सांगतं की आम्हाला या परीक्षेमध्ये 70% गुण मिळाले, किंवा लोक असं म्हणतात की गॅसचा भाव हा 10% किंवा 10% वर गेला आहे, वाढला आहे. तर मग हा शेकडा किंवा टक्का म्हणजे काय असतं? तर शेकडा म्हणजे 100, शे म्हणजे 100 असतं कायम. जसं की आपण म्हणतो 500, 700, 5 100 असतात म्हणजे 500 होतात, बरोबर आहे. म्हणजे शेकडा हा 100 झाला. मग शेकडेवारी म्हणजे काय? तर शेकडेवारी म्हणजे 100 समान भागांपैकी जेव्हा आपण काही घेतो त्यावेळेला त्याला शेकडेवारी असं म्हणतात. आणि ते लिहिताना इतके टक्के असं लिहितात. आता 100 समान भागांपैकी म्हणजे काय? मोठ्या चौरसामध्ये छोटे छोटे त्याचे भाग केलेले आहेत. त्या मोठ्या चौरसात छोटे छोटे 100 चौरस आहेत, कारण उभ्या आणि आडव्या अशा 10 ओळी आहेत. म्हणजे 10 ओळी उभ्या आणि 10 आडव्या असल्यामुळे एकूण भाग झालेले आहेत 100. आता या 100 भागांपैकी मी जर 2 भाग रंगवले तर मी असं म्हणू शकेन की मी 2% भाग हा रंगवलेला आहे. आणि 100 भागांपैकी मी जर 4 भाग रंगवले तर मी असं म्हणू शकेन की 4% भाग रंगवलेला आहे. आणि मी समजा अख्खीच्या अख्खी पहिली रांग रंगवली तर एका ओळीमध्ये किती चौरस आहेत? छोटे चौरस 10 आहेत. म्हणजे मला असं म्हणता येईल की मी 10% भाग रंगवलेला आहे. आणि समजा मी अशा 5 ओळी रंगवल्या तर किती चौरस झाले रंगवून? छोटे चौरस 50 झाले. म्हणजेच मला असं म्हणता येईल की या मोठ्या चौरसाचा 50% भाग रंगवलेला आहे. आणि मी सगळेच्या सगळे 100 रंगवले तर मी असं म्हणेन की 100% भाग रंगवलाय. 100% म्हणजेच काय? म्हणजेच मोठा चौरस हा संपूर्ण अख्खाच्या अख्खा रंगवलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा ती 10% वाली आकृती बघूया. यामध्ये आपल्याला माहिती आहे की पहिली ओळ म्हणजे 10 छोटे चौरस रंगवलेले आहेत आणि म्हणून आपण असं म्हणतोय की 10% भाग हा रंगवलेला आहे. आता समजा या मोठ्या चौरसाची ही जी आकृती आहे अशीच मी अजून एक आकृती घेतली बरोबर अशीच आणि तिच्या शेजारी ठेवली, किंवा आहे या आकृतीची मी जर दुप्पट केली तर कसं दिसेल? मग आधी आपले 10 भाग रंगवले होते, 10 छोटे चौरस. आता किती झाले? आता 20 चौरस रंगवले. मग आता मी ह्याला 20% म्हणायचं का? आता मी काय म्हणणार? आता मी असं म्हणणार की ही जी मला मोठी आकृती दिसतेय, इथे मोठा आयत दिसतोय, हा 10% रंगवलाय का हा 20% रंगवलाय? आपण जेव्हा म्हणतो की टक्केवारी असते त्यावेळेला टक्केवारी म्हणजे
100 पैकी घ्यावे लागतात. पण आता इथे जे 20 छोटे चौरस रंगवलेत ते 100 पैकी आहेत का? नाही, ते 200 भागांपैकी 20 रंगवलेत. मग 200 भागांपैकी 20 म्हणजे 100 भागांपैकी किती? 100 भागांपैकी 10 झालेले आहेत. मी जर छोटे छोटे भाग पाहिले तर 200 पैकी 20 आहेत आणि मोठे पाहिले तर 100 पैकी 10 आहेत. म्हणजे या आकृतीमधला सुद्धा 10% भागच रंगवलेला आहे. म्हणजे 10% हे माझं उत्तर बरोबर आहे. आता आपण पुन्हा एकदा ती 50% वाली आकृती बघूया. आता या मोठ्या चौरसाचा 50% भाग रंगवलाय. का? कारण 100 पैकी 50 छोटे चौरस रंगवलेले आहेत. आता जेव्हा आपण एखादं चित्र बघतो आणि त्यातला काहीच भाग रंगवलेला असतो किंवा काहीच भाग घेतलेला असतो आणि ते आपल्याला जेव्हा अंकांमध्ये दाखवायचं असतं त्यावेळेला आपण काय करतो? हे चित्र बघून काही आठवतंय का की असंच पूर्वी आपण कधीतरी पाहिलं होतं आणि जेव्हा आपण थोडासाच भाग रंगवलेला आकड्यांच्या साहाय्याने दाखवणार होतो, आकड्यांच्या मदतीने दाखवणार होतो, त्यावेळेला आपण काय वापरलं? त्यावेळेला आपण अपूर्णांक वापरले. म्हणजेच मला ही आकृती बघून अपूर्णांक सुद्धा लिहिता येईल. मग आता 100 पैकी 50 भाग रंगवलेत, हे मी अपूर्णांकामध्ये कसं लिहिणार? 50/100. आता ह्या अपूर्णांकाचं जर अजून लहान रूप करायचं असेल, अतिसंक्षिप्त रूप करायचं असेल तर ते काय होईल? 1/2 म्हणजेच अर्धा. याचा अर्थ 50% म्हणजेच अर्धा. म्हणजे मी काय केलं? म्हणजे मी माझी टक्केवारी ही अपूर्णांकामध्ये लिहिली. आता अजून काही असे मी टक्के घेऊन अपूर्णांकामध्ये लिहू शकेन का? तर आपण थोडी उदाहरणं घेऊन बघूया. 25% म्हणजे काय होईल? 25/100 म्हणजेच 1/4 किंवा आपण त्याला म्हणतो पाव किंवा चतकोर. 75% म्हणजे काय? 75/100 म्हणजेच 3/4. त्याला आपण काय म्हणतो? 3 चतकोर म्हणतो किंवा आपण पाऊण असं पण म्हणतो. 10% म्हणजे किती? म्हणजेच 10/100 म्हणजेच 1/10. आता या सगळ्या उदाहरणांमधून आपण काय शिकलो? आपल्या असं लक्षात येईल की शेकडा हा अपूर्णांकामध्ये लिहिता येतो आणि उलट सुद्धा होतं. म्हणजे अपूर्णांक सुद्धा शेकड्यामध्ये लिहिता येतो. शिक्षक हो, तुम्ही सुद्धा जर काही वेगळं तुमच्या परीनं काही शिकवू शकत असाल मुलांना तर त्याचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्हाला नक्की पाठवा. 9166132904 या क्रमांकावर. आम्ही त्याचा नक्की समावेश आपल्या या कार्यक्रमात करू आणि असंच आपण सगळे मिळून राज्यातल्या मुलांना शिकवत ठेवू. स्मितींजी, आज जाता जाता काय वेगळा विचार आम्हाला देणार आहात? आजचा सुविचार आहे, ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या सर्व गोष्टींचा आपण नेहमी आदर केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. नक्कीच आपण आपल्या निर्णयाचा सुद्धा नेहमीच आदर केला पाहिजे मुलांनो. आणि नवीन वर्षाचा नवा जोश, नवा उत्साह, नवे प्लॅन हे वर्षा अखेरपर्यंत सुद्धा आपल्याला टिकवता आले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने आपण स्मार्ट आहोत असं समजायला हरकत नाही. कमीत कमी वेळेमध्ये उत्तम आणि कलात्मकरित्या काम करणं हे अनुभवाने अगदी सहज शक्य होतं. पण त्यामध्ये सातत्य हवं आणि सातत्याने आपण असेच भेटत राहणार आहोत पुढल्या भागात. सो बी स्मार्ट, स्टे माइंडफुल. बाय बाय. नमस्कार.